राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष पोहोचलेले आहेत मातोश्रीवरती आणि दोन ठाकरे भावांमध्ये जी बैठक होतीये ती गुलदस्त्यात आहे की राज ठाकरे मातोश्रीवर 4 वर्षांनंतर अचानक का दाखल झाले। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान फोन लाईनवरून उपस्थित आहेत। संदीपजी, काय नक्की अर्थ काढावा दोन ठाकरे भावांच्या भेटीचा राजकीय अर्थ? तर निश्चितच म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारे राजकारण चालू आहे महाराष्ट्रातलं किंवा समीकरण जे बनतंय हे समीकरण राजकीय भेटीकडेच इशारा करतंय। नाही, 2-3 कारण मला याची वाटतात। एक कारण असं आहे की जयदेव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राच्या वादासंदर्भात एक दावा दाखल केलेला आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी काही आरोप, काही दावे केले आणि त्यामुळे त्या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा सुरू झालेली आहे। ती सुनावणी जरी इन कॅमेरा सुरू असली तरी अनेक तर्कवितर्कांना त्याच्यामुळे उधाण येणं स्वाभाविक आहे आणि वातावरण कलुषित होण्याचं आणि कौटुंबिक वातावरण, विशेष करून ठाकरे कुटुंबातलं वातावरण जे आहे ते कलुषित होण्याची जी भीती आहे, त्या पार्श्वभूमीवर कदाचित या दोन बंधूंची भेट झालेली असू शकते। याचं कारण असं आहे की उद्धव आणि जयदेव यांच्यामध्ये फारसा संवाद नसला तरी राज हे कदाचित जयदेव यांच्याशी संवाद साधू शकतात, काही गोष्टीत मध्यस्थी करू शकतात आणि हा वाद जो आहे, न्यायालयीन वाद जो आहे, तो थोडासा सामोपचाराने मिटणं शक्य आहे का याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकतात। त्यामुळे मला वाटतं एक हे कारण असू शकतं। दुसरं असं आहे की असे जेव्हा कौटुंबिक वाद न्यायालयात जातात तेव्हा त्याचा खूप मोठा मनस्ताप हा व्यक्तीला होत असतो, मग ती राजकारणातली असो नाही तर अगदी सामान्य व्यक्ती असो। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काही प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फक्त राज ठाकरे गेलेत का, हा एक मुद्दा आहे। कारण आतापर्यंत राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसात भेटले आहेत, मातोश्रीवर गेले आहेत, तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रकृतीशी संबंधित किंवा वैयक्तिक अशा पद्धतीचं काही कारण राहिलेलं आहे, राजकीय कारण राहिलेलं आहे। आणि जो तिसरा मुद्दा आहे, तिसरं कारण जे असू शकतं ते कारण निश्चितच असू शकतं ते म्हणजे असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष हा ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं राजकारण करतोय, तर त्या पार्श्वभूमीवर आज जे शिवसेने पुढचं संकट आहे भाजपचं, ते उद्या आपल्याही पुढे येणार आहे हे राज ठाकरे यांनी ओळखलं असू शकतं आणि त्यामुळे कदाचित बाबा येत्या महापालिका निवडणुकीत काही वेगळा विचार करू शकतो का। आणि आता उद्धव ठाकरे यांनी थेट इशाराच दिलेला आहे अलीकडे मुलाखत देऊन की जर आमच्यावर अशाच पद्धतीने तुम्ही अन्याय करणार असाल, मंत्र्यांना आमदारांची कामं होणार नसतील, मंत्र्यांना अधिकार मिळणार नसतील, तर आम्ही सत्तेतून बाहेरही पडू। तर त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं कदाचित राजकीय जर हेतू असेल या भेटीमागचा तर ते कारण असू शकतं। पण संदीपजी, ज्या प्रकारे महाराष्ट्रातली सध्या राजकीय परिस्थिती आपण पाहतोय, दोन्ही पक्षांसमोर म्हणजे शिवसेना आणि भाजप, माफ करा या ठिकाणी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसमोर एक राजकीय अस्तित्वाची लढाई आहे। या दोन्ही ठाकरे भावांना माहिती आहे की आपण जर एकत्र आलो तर भाजपचा मुकाबला आपण करू शकतो, अन्यथा आपल्याला दोघांनाही जे आहे ते महाराष्ट्रामध्ये डॅमेज होईल। येणाऱ्या काळामध्ये मुंबईची, ठाण्याची, पिंपरी चिंचवडची अशा महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। नाही, बरोबर आहे, पण आता कसं आहे की आतापर्यंत म्हणजे अगदी कल्याण डोंबिवलीत सुद्धा आपण बघितलं असेल की शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि नंतर एकत्र आले सत्तेमध्ये। आज शिवसेना भाजप एकत्र आहे, त्यामुळे जर समजा आता शिवसेना भाजप युती म्हणून एकत्र महापालिका निवडणूक लढले नाहीत तरी थेट उघडपणे शिवसेना मनसे बरोबर युती करेल का किंवा का याबाबत मला अजूनही थोडीशी शंका वाटते। कारण मला असं वाटतं शिवसेना भाजप या दोन पक्षांची स्ट्रॅटेजी आता अशीच राहिलेली आहे की स्वतंत्र लढवायचं, एकमेकाची ताकद किती आहे, कोणाची ताकद कुठे आहे, किती आहे ते आजमावायचं आणि त्यानंतर एकत्र यायचं। त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की काही सीट शेअरिंग म्हणजे मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी म्हणून काही बाबतीमध्ये काही होऊ शकतं का की जिथे मातब्बर शिवसेनेचे नगरसेवक आहेत, बरेचसे आहेत, तर तिथे छुपा समझोता असा सुद्धा होऊ शकतो की एकमेकांच्या मातब्बर उमेदवारांना किंवा ए ग्रेडच्या सगळ्यात प्रमुख असलेल्या सीट पाडायच्या नाहीत, अशा दृष्टीनं काही स्ट्रॅटेजी होऊ शकते। पण उघडपणे मला युती शक्य नाही, कारण मला असं वाटतं की मुंबई महापालिकेत जरी शिवसेना भाजप एकमेकाच्या विरोधात लढले तरी सुद्धा भविष्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ते एकत्र येऊ शकतात। सत्ता स्थापनेसाठी धन्यवाद संदीप प्रधान दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण पुन्हा एकदा श्रीरंग खरेकडे जाऊया। श्रीरंग, काय माहिती मिळते सध्या मातोश्रीच्या बाहेरून, कारण त्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहेत, राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर देखील आहेत। आपल्याला माहिती आहे बाळा नांदगावकर राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना सोडून बाहेर पडले आणि त्यानंतर कुठेतरी एक अशी चर्चा सुरू होती की बाळा नांदगावकर दोन्ही भावांमध्ये जे आहे ते मध्यस्थी करण्याची जे आहे ते प्रयत्न करतायत, त्याचसोबत शिवसेनेच्या काही नेत्यांशी बोलणी सुद्धा करतायत। तर नक्की काय सुरू आहे या दोन भावांमध्ये?
या दोन भावांमध्ये सध्या काय सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही। आणि जसं मी मगाशी सांगितलं की जोपर्यंत हे दोन भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे स्वतःहून काही बोलत नाही तोपर्यंत या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा आडाखा बांधायला कोणीही धजावणार नाही, कोणीही पुढे येणार नाही। मग ते पक्षातले नेते असो, राजकीय पत्रकार असो किंवा विश्लेषक असो, कोणीही छाती ठोकपणे सांगू शकणार नाही की या भेटीमध्ये नेमकं काय झालं। बाळा नांदगावकर हे शिवसेनेमध्ये होते, राज ठाकरे यांच्यासोबत ते मनसेमध्ये गेले। कालांतरानं जेव्हा जेव्हा राज ठाकरे मातोश्रीवर जात होते तेव्हा तेव्हा बाळा नांदगावकर हे देखील त्यांच्यासोबत सातत्यानं असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत होतं। त्यामुळे या भेटी दरम्यान देखील ते असणं स्वाभाविक होतं। नितीन सरदेसाई असो किंवा अभ्यंकर असो, अविनाश अभ्यंकर असो, या दोघांपेक्षा बाळा नांदगावकर यांना शिवसेनेची माहिती जास्त चांगली आहे, मातोश्रीची चांगली कल्पना आहे, त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जाणं स्वाभाविक होतं। मात्र जसं या ठिकाणी राजकीय विश्लेषक सांगतायत की एकूणच राजकीय परिस्थिती बघितली, प्रादेशिक पक्षांना ज्या पद्धतीनं धोका निर्माण झालेला आहे भाजपकडनं, याआधी काँग्रेसकडनं देखील अशाच पद्धतीनं धोका असल्याचं सातत्यानं राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ओरडत होते। मात्र भाजप एक पाऊल पुढे जाऊन जास्त आक्रमक बनत चाललेली आहे आणि भाजपला जर थांबवायचं असेल कुठे ना कुठेतरी केव्हा ना केव्हा तरी एकत्र यावंच लागेल, काळाची ही गरज आहे असं जोपर्यंत या दोन भावांना वाटत नाही तोपर्यंत हे दोन भाऊ एकत्र येणार नाही हे स्पष्ट होतं। आता या दोघांना ही गरज वाटायला लागलेली आहे का ही भेट निव्वळ कौटुंबिक आहे? जो या ठिकाणी संदीप प्रधान यांनी सांगितलं की जयदेव ठाकरे यांनी जो खटला दाखल केलेला आहे मुंबई हायकोर्टामध्ये, जो प्रॉपर्टीवरनं वाद सुरू आहे त्या संदर्भात जे वातावरण कलुषित होतं ते वातावरण कलुषित होऊ नये, जास्त काही बदनामी होऊ नये यासाठी ही भेट आहे का याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। मात्र जेव्हा जेव्हा हे ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा तेव्हा राजकीय चर्चांना उधाण येतं की हे दोन पक्ष एकत्र येणार, दोन भाऊ एकत्र येणार, एकमेकांना साथ देत हे निवडणुका लढवणार आणि राजकीय पातळीवर काही ना काहीतरी भूकंप होणार, मोठे बदल होणार अशी सातत्यानं चर्चा सुरू होते। मयंक, जर दोन पक्षांचं आपण संघटन बघितलं तर दोन पक्षातल्या संघटनेला म्हणजे त्यांच्या नेत्यांना ही गोष्ट सहजासहजी पचनी पडणार नाही। कारण उद्या जर मनसे शिवसेनेसोबत गेली, शिवसेना मनसे एकत्र आली तर मग शिवसेनेचे जे जुने जाणते नेते आहेत ज्यांच्यावर राज ठाकरे सातत्यानं टीका करत होते ते दुखावले जातील। मग ते म्हणतील की कशाला हे करतोय, आणि ते जर सोडून गेले तर मग अजूनच कदाचित वेगळा परिणाम होऊ शकेल। तसंच मनसेतले देखील नेते म्हणू शकतात की आपल्यावर सातत्यानं अन्याय झाला म्हणून आपण वेगळे झालो आणि आता आपण पुन्हा एकत्र येतोय, हे काय चालू आहे, अशी कदाचित सगळी गणितं होऊ शकतात। अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पक्षावर कमान ठेवून असलेले सर्वोच्च नेते आहेत, त्या दोन पक्षातले, ते जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल असं प्रत्येक जण सांगत असतो। त्यामुळेच या सगळ्या राजकीय घडामोडींचे पडसाद काय उमटतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी या दोन भावांच्या भेटीची जबरदस्त चर्चा सुरू आहे। मयंक, श्रीरंग, मी तुझ्याकडे येणार आहे। मात्र आपला प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी जी माहिती सांगितलेली आहे आता या दोन भावांमध्ये काय सुरू आहे ती मी प्रेक्षकांना सांगतो। राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या निवासस्थानी पहिल्या मजल्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या खोलीमध्ये बसून सध्या राज आणि उद्धव ठाकरे चर्चा करतायत। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जेवणही मातोश्रीवरती घेणार आहेत। म्हणजे या दोन भावांमध्ये ही जी बैठक आहे श्रीरंग, ही मला तरी असं वाटतं काही मिनिटाची नाही, ही फक्त जी आहे ती भेटीसाठी भेट नाहीये। या भेटीच्या मागे काहीतरी एक मोठं राजकारण नक्कीच आहे। कारण एवढा वेळ राज ठाकरे जर जाऊन बसणार असतील ते पण 4 वर्षांनंतर मातोश्रीवरती, तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं शिस्त आहे या दोन्ही भावांमध्ये। आता ही सगळी डिनर डिप्लोमसी आपल्याबरोबर हेमंत स्वतः आहे। श्रीरंग, मी हेमंतकडे जातो पहिल्यांदा। हेमंत, काय नक्की माहिती मिळते, काय चाललंय मातोश्रीवरती? मातोश्रीवर राज ठाकरे पोचलेत आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचं पहिलं दर्शन घेतलं आणि उद्धव आणि राज ठाकरे आता अँटी चेंबरमध्ये चर्चा करतायत। नेमकी चर्चा गुलदस्त्यात आहे आणि या चर्चेमधलं जे काही चर्चेमधलं बाळासाहेबांच्या सध्याचं जे काही व्हीलवरची गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची चर्चा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या फॉर्म्युलावर राज ठाकरेंची चर्चा आणि उद्धव ठाकरेंची चर्चा आहे। याबद्दल कुठल्याही राजकीय म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला याबद्दल माहिती नाही, पण दोन भावांमध्ये ही भेट आहे आणि या भावांमधल्या भेटीबद्दल
जे काही चर्चा आहे तो उद्याचा राजकीय समीकरण बदलू शकतात अशा पद्धतीचं बोललं जात आहे. पण हे समीकरण नक्कीच बदलेल अशा पद्धतीचा विश्वास दोन्ही कार्यकर्त्यांमधला ज्या काही बॉडी लँग्वेज आहेत त्या बॉडी लँग्वेजवरना मातोश्रीवरल्या बॉडी लँग्वेजवरना दिसतंय. आणि त्यामुळे आता जो राज आणि उद्धव ठाकरेंची भेट आहे ती नेमकी कशा पद्धतीने आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण या दोन्ही राजकीय नेत्यांचे जे स्पोक्सपर्सन आहे बोलतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे. मयांक. पण हेमंत, जवळपास तासभर झाला राज ठाकरे सध्या आतमध्ये आहेत, जवळपास अर्धा पाऊण तास झाला. आणखीन 3-4 तासांची ही बैठक, काय नक्की मातोश्रीच्या बाहेर शिवसेना किंवा मनसेचा कोणता नेता आहे का? काही नेत्यांशी बोलणं झालं का तुझं? नेते याबद्दल बोलायला तयार नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही बोललेलो आहे तर शिवसेनेचे नेते याबद्दल उत्सुकता बाळगून आहेत की काय नेमकी भेट आहे. कारण या संदर्भात जे काही जे नेते मातोश्रीवर नेहमी असतात त्या नेत्यांच्या संपर्कात जी काही वक्तव्य आली ती वक्तव्य हेच आहे की दोन भावांमधली भेट आहे. नेमकी ही भेट आम्हालाही माहिती नाहीये. जे काही असेल ते उद्धव साहेब आणि राज साहेबच बोलतील अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे या सर्व नेत्यांनाही कुठेतरी या भेटीबद्दलचं सांगितलं गेलं नव्हतं. राज ठाकरे अचानक आज सकाळी मातोश्रीवर जाऊन पोहोचले. धन्यवाद हेमंत दिलेल्या माहितीबद्दल. श्रीरंग खरे माझा सहकारी आपल्यासोबत होता. तर तुम्ही पाहताय राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि मातोश्रीवर जाऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सध्या अँटी चेंबरमध्ये चर्चा करतायत. मातोश्रीवरती राज ठाकरे जवळपास पाऊण तास झाला दाखल झालेले आहेत आणि या दोन भावांमध्ये काय नक्की चर्चा होतीये गुलदस्त्यात आहे. मात्र राजकीय चर्चा होणार हे निश्चित, कारण पुढच्या वर्षामध्ये मुंबई ठाणे सोबत इतर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होणार आहेत.